आप्पा बारने अनेक आंदोलनं केली. म्हणजे तुमचं काय शास्तीकर वाढीचं असेल, अनधिकृत बांधकामांचं असेल, आंदोलनात नेते मोठे झाले, पण ते प्रश्न तसेच राहिले. मावळचा सगळा प्रश्न येतो. तेव्हा तेव्हा तुम्हाला 2014मध्ये शिवसेनेने उमेदवारी दिली, 2019ला उद्धव ठाकरेंनी तुम्हाला पुन्हा उमेदवारी दिली, तरी तुम्ही बंड का केलं? एक नॅरेटिव्ह त्यांनी सेट केलेलं आहे की यांनी खरोखर आमच्याशी गद्दारी केलेली आहे. तर या टीकेला तुमचं उत्तर काय असेल? या सगळ्या याला उद्धव ठाकरे ऐकत नाहीत. याला अनेक जण संजय राऊत हे कारण देतात. तर काय तुमचं मत काय त्याबद्दल? माननीय उद्धवजींना आम्ही सातत्यानं सांगत होतो बैठका घेऊन की शिवसेना एकसंघ राहिली पाहिजे. जेवढे शिवसेनेचे नेते आमदार हे बाजूला गेले त्यांना एकत्रपणे आपण केलं पाहिजे. एक दिवस असा आला की ते म्हणले तुम्हाला जायचं तर तुम्ही पण जाऊ शकता. समोपचारानं एकत्रपणे बसून निर्णय घेतला जर असता तर ही आजचे दिवस खरं तर आले नसते. ज्यावेळेस शिंदे साहेबांनी निर्णय घेतला त्यावेळेस देखील मी उद्धवजींच्याच बरोबर सातत्यानं होतो. आम्ही वेगळा मार्ग निवडला नव्हता. नमस्ते, मी योगेश कुटे. आता आपण पिंपरी मेट्रो स्टेशनवरती आहोत आणि या ठिकाणी तुम्ही आजूबाजूला सगळी गर्दी पाहत आहात. आणि गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये हा सगळा फरक आपल्याला पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला दिसून येतो आहे. वरनं जाणाऱ्या मेट्रोचाही तुम्हाला आवाज येत असेल. लोकांची सगळी लगबग सुरू आहे. आणि पुण्यामध्ये काय झालं असं जर अनेक जण प्रश्न विचारतात तर जे सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत, खासदार आहेत, आमदार मंडळी आहेत, ते या मेट्रोचं सगळं उदाहरण देतात. तर या मेट्रोसाठी ज्यांनी प्रयत्न केले ते असे मावळचे खासदार आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे हे आता आपल्यासोबत आहेत. हा मेट्रो कशी उभारली आणि त्याची किस्से काय आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आप्पा, लेट्सअपमध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. तुम्ही आप्पा मेट्रोमध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते तर तेव्हा मोदींनी या मेट्रोकडे पाहून काय मत व्यक्त केलं होतं? मुळामध्ये मेट्रोची सुरुवात ही नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपणाने झालेले. पुणे शहराचा जर विचार केला तर पुणे शहराच्या मेट्रोला 2010ला मंजुरी मिळाली होती. परंतु तत्कालीन सरकार यांच्या नाकर्तेपणामुळे, त्यांच्या कामाच्या त्या सगळ्या प्रक्रियेमुळे त्यावेळेस मेट्रोला गती मिळाली नाही. बरं, आज जर पाहिलं देशभरामध्ये मोठ्या शहरांमध्ये मेट्रोचं जाळं निर्माण झालेलं आहे. ओके. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ज्यावेळेस पहिल्यांदा पुणे मेट्रोचं भूमिपूजन झालं आणि त्या भूमिपूजनाला मी देखील उपस्थित होतो. आणि त्यांनी सांगितलं होतं त्या भाषणामध्ये की पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण कमी करण्यासंदर्भामध्ये येत्या कालावधीमध्ये पुणे पिंपरी चिंचवड शहराला मेट्रोचं जाळं निर्माण होईल. आणि अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. आज आपण पाहतोय स्वारगेटपासून मेन स्वारगेट केंद्र आणि स्वारगेटपासून सुरू होणारी मेट्रो ही आता वनाज इकडं पिंपरी स्टेशनवरून पुढं भक्तिशक्तीपर्यंत जाते. तिकडं हडपसरपर्यंत मेट्रोचं जाळं निर्माण झालेलं आहे. आणि केंद्र सरकारच्या दूरदृष्टीपणानेच खऱ्या अर्थानं पुण्याला मेट्रोचा हा सगळ्यांना प्रवास सुकर होतो. तुम्ही स्वतः कधी मेट्रोचा वापर करता का? मी मेट्रोमधून प्रवास केलेला आहे, पुणे मेट्रोतून. बरं. आणि खरं तर मी मेट्रोचा प्रवास करतो तो दिल्लीमध्ये. अच्छा, दिल्लीमध्ये करता? मी ज्या ठिकाणी राहतो नॉर्थ इव्हनला दिल्लीला, आणि एअरपोर्टपासून त्या भागामध्ये जायला मला रस्त्याने फक्त 20 मिनटं लागतात. बरं. परंतु ट्रॅफिक जाम असेल तर 1 तास, सव्वा तास लागतो. अरे बापरे. बरं. आणि मेट्रोने जायचं म्हणलं तर 20च मिनटात जातो. ओके. 15 ते 20 मिनटामध्ये इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्लीपासून. बरं. तर शिवाजी स्टेडियम म्हणून स्थानक आहे. बरं. दिल्लीचं. त्या ठिकाणी मेट्रोला जायला अवघे 20 मिनटं लागतात. बरं. अगदी स्टेशनपासून चालतपर्यंत 15 मिनिटाचा तो प्रवास आहे. बरं. आणि मी शक्यतो ट्रॅफिक जाम असेल तर येताना जाताना मेट्रोने प्रवास करतो. पुण्यातला जो पिंपरीचा रहिवासी आहे तो आपल्या एअरपोर्टला, लोहगाच्या एअरपोर्टला मेट्रोने केव्हापर्यंत जाऊ शकेल? हे बा, या पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल शहरामध्ये मेट्रोचं जाळं निर्माण करण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होतं आहे.
महामेट्रोच्या माध्यमातून. हां आणि आपण पाहिलं असेल की सुरुवातीच्या कालावधीमध्ये फर्स्ट स्टेपमध्ये बरं पिंपरीला मेट्रो आली, तसं गणजला आली, सेकंड फेजमध्ये ती हडपसरला गेली, आता हिंजवडी IT पार्कच्या मेट्रोचं काम चालू आहे. बरं तिसऱ्या फेजमध्ये तो चाकण MIDC पर्यंत ती मेट्रो चाकण MIDC पर्यंत जाणार आहे. चाकण MIDC पर्यंत जाते. केंद्र सरकारने पिंपरी स्टेशन हां ते निगडी भक्ती शक्ती या मार्गाला मंजुरी दिलेली आहे. बरं ते काम काही दिवसामध्ये चालू होतं. ओके नवीन DPR आम्ही तयार करायला सांगितलं आहे. बरं. भक्ती शक्ती ते पिवळे चौक बरं ते वाकड ओके जो मार्ग हिंजवडीहून येतो त्या मार्गावरून वाकड आणि परत तिथनं नवीन मार्ग जो तिसऱ्या फेजमध्ये होतोय तो नाशिक फाट्याला जातोय. नाशिक फाटा ती लाईन जोडून हां चाकणपर्यंत जाईल. ओके. आणि या इंडस्ट्री एरियामध्ये प्रवाशांना सुखसोयीसाठी हे मेट्रोचं पूर्णपणे जाळं निर्माण होईल. ओके याच्यामध्ये जेव्हा आपण मेट्रो म्हणतो तसं लोकलचा पण जो प्रश्न आहे तो पुणे मुंबई जाणाऱ्यांसाठी असेल, लोणावळा पनवेल कर्जत हा जो तुमचा भाग आहे, तर लोकलच्या प्रश्नाविषयी गेल्या 5-10 वर्षामध्ये तुम्ही काय नक्की केलं? हे पहा, पुणे लोणावळा तिसरा आणि चौथा ट्रॅक करण्याच्या संदर्भामध्ये सुरेश प्रभूजी ज्यावेळेस मंत्री होते रेल्वे विभागाचे, बरं त्यावेळेस 2017ला केंद्र सरकारने मंजुरी दिली. बरं आणि ही मंजुरी देत असताना 50% हिस्सा हा राज्य सरकारचा त्याच्यामध्ये आहे असा प्रकारचं ते एक सुतोवाद त्यावेळेस केलं गेलं. बरं आणि राज्य सरकारने त्यांचा निम्मा हिस्सा देण्याच्या संदर्भामध्ये त्यावेळेस पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका ज्या अर्बन एरिया आहे, राज्य सरकारशी निगडीत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे, या संस्थेमध्ये देखील रेल्वेला या भागातील हिस्सा देण्याच्या संदर्भामध्ये ठराव देखील मंजूर झाले महापालिकेमध्ये. ओके परंतु तत्कालीन राज्य सरकारने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला नाही. बरं मी अनेक वेळा पाठपुरावा केला. ओके मी पाठपुरावा करत असताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला, बरं परंतु साधी ती बैठक देखील घेऊ शकले नाहीत. ओके माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब झाल्यानंतर हां त्यांनी या संदर्भामध्ये स्वतः 2 वेळा बैठकी घेतल्या. बरं उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील बैठका घेतल्या. बरं आणि मध्यंतरी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये बरं याच्या संदर्भामध्ये मेट्रो रेल्वेच्या संदर्भामध्ये पुणे लोणावळा रेल्वे तिसरा आणि चौथा ट्रॅकच्या संदर्भामध्ये बरं जी केंद्र सरकारची मागणी राज्य सरकारकडे होते, बरं राज्य सरकारकडे केंद्र सरकारच्या रेल्वे बोर्डाचा जो प्रस्ताव होता, हो त्या अनुषंगानं 2017ला 1600 कोटी रुपयाचा हा प्रकल्प होता. बरं त्याची किंमत आज मितीला वाढून ती 5100 कोटी रुपयावर गेली. बरं आणि या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजितदादा पवार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी निर्णय घेऊन राज्य सरकारने या अर्थसंकल्पामध्ये 50% खर्चाला मान्यता देऊन अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून घेतली. पण त्याच्यामुळे आता होईल काय सगळ्या जेव्हा हा प्रोजेक्ट होईल तर त्याचा फरक काय पडेल नक्की? हे पहा, पुणे लोणावळा आणि पुढे लोणावळा ते मुंबई हा आता कनेक्ट होतोय शहरी अर्बन एरिया. प्रचंड संख्या वाढणारा, ग्रोथनी वाढणारा हा सगळा एरिया असल्यामुळं लोकांची गरज आहे, प्रवाशांची गरज आहे. ओके अनेक प्रवासी संघटना सातत्यानं माझ्याकडे देखील मागणी करतात. बरं थांबा मिळाला पाहिजे, या मार्गावरती लोकल चालू झाली पाहिजे. कोरोनाच्या कालावधीमध्ये या मार्गावरती पुण्यापासून CST पासून बरं अगदी पुण्याच्या स्टेशनपर्यंत बरं किंवा अन्य भागामध्ये देशाच्या अन्य रेल्वे स्टेशनमध्ये हो कोरोनाच्या कालावधीमध्ये बरेचसे स्टॉप बंद केले, काही मार्गावरच्या रेल्वे त्या ठिकाणी कमी केल्या होत्या. बरं आणि नंतरच्या कालावधीमध्ये देशामध्ये 2 मोठे अपघात झाले रेल्वेचे. ओके आणि या अपघाताचं कारण शोधलं. जो मेंटेनन्ससाठी टाईम लागतो, तो मेंटेनन्सचा टाईम दिला न गेल्यामध्ये या मार्गावर सातत्यानं मोठ्या प्रमाणावर वाहतूक रेल्वेची असल्यामुळं मेंटेनन्स तो झाला पाहिजे. आणि म्हणून मेंटेनन्सचा टाईम हा दुपारच्या वेळेस पुणे लोणावळा या मार्गावर ठेवल्या. आणि काही प्रमाणामध्ये या मार्गावरच्या लोकल सेवा बंद केली किंवा मार्गावरच्या लोकल सेवाच्या कमी केल्या. आणि मी सातत्यानं पाठपुरावा केला. रेल्वे मंत्री वैष्णव साहेब
दानवे साहेब यांच्याकडे मागणी केली आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये दुपारच्या 2 लोकल चालू झाल्या. पण वास्तविक त्या ठिकाणी 3 लोकल चालू होत्या पूर्ण वेळेमध्ये. आता 2 चालू झाल्या, पुन्हा देखील चालू होईल. या मार्गावरती प्रवाशांच्या सोयीसाठी 3रा आणि 4था ट्रॅक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आणखी लोकल सेवा चालू होणार नाही, फास्ट ट्रेन चालू होणार नाही. अच्छा, तुम्हाला मी रेल्वेच्या बाबतीमध्ये अजून एक सांगतो. मुंबईला पनवेलला माझ्याच लोकसभा क्षेत्रामध्ये नवीन एअरपोर्ट होत आहे. आणि ते एअरपोर्ट देशातलं मोठं एअरपोर्ट होत आहे. आता पुण्याचं एअरपोर्ट कमी पडत आहे किंवा उद्या होणारं एअरपोर्ट कदाचित ते सासवडला त्या परिसरामध्ये, पुरंदरच्या परिसरामध्ये होईल. आणि पुणे पिंपरी चिंचवडच्या या नागरिकांना आता मुंबईचं एअरपोर्ट जवळ होईल. म्हणून या मार्गावरती पनवेल ते कर्जत या मार्गावरती रेल्वेचं आता काम चालू आहे, नवीन मार्गाचं. त्यामुळे त्या ठिकाणी सेवा चालू होईल रेल्वेची. आणि आता नवीन रेल्वेच्या माध्यमातून कर्जत ते लोणावळा नवीन DPR आपण करतोय. ज्या 2 लाईन आहे त्या ब्रॉडगेज लाईन वाढून त्या मार्गावरती पनवेलपासून पुण्यापर्यंत आपल्याला फास्ट ट्रेन देखील चालू करता. जेव्हा आता तुमचं तिकीट जाहीर झालं, शिवसेनेत तुम्ही आता अधिकृत उमेदवार ठरलेला आहात, तर तुमच्या तिकिटाबद्दल लोकांमध्ये अशी शंका का होती की आपण तिकीट मिळेल का नाही मिळेल, अशी कुजबूज चर्चा का होती तेव्हा? ते पहा, या मतदारसंघामध्ये गेले 10 वर्ष मी लोकसभेचा सदस्य म्हणून काम करतो. 2019-2014ला सुद्धा मी अनुभव घेतलेला आहे. 2024ला अशी कुरबुर झाली किंवा पक्षाच्या, इतर पक्षाच्या, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी तिकीट मागितलं अशातला भाग नाही. त्यावेळेस पण मागितले होते. आणि मग पक्ष नेतृत्वाने, महायुतीच्या नेतृत्वाने निर्णय घेतला आणि नंतर सर्वजणांनी काम केलं. त्यामुळं 2014-19ला पण असाच प्रकार झाला होता. त्यामुळे हे काय नवीन नाही तुमच्या? नवीन नाही. आणखीन आता याच्यामध्ये जो मुद्दा आहे की अनेकदा म्हटलं जातं की आप्पा बारने अनेक आंदोलनं केली, म्हणजे तुमचं काय शास्तीकर वाढीचं असेल, अनधिकृत बांधकामांचं असेल, आंदोलनात नेते मोठे झाले पण ते प्रश्न तसेच राहिले. तर हे जे पिंपरीकरांसाठी जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचं निकाल कधी नक्की लागेल की नुसत्या घोषणा होतात? मी तुम्हाला सांगतो, याच्यातून आंदोलन केलं, याच्यातून नागरिकांना दिलासा मिळाला हे 100% सांगतो. मी ज्यावेळेस 2010मध्ये या आंदोलनाची सुरुवात केली आणि सुरुवात करत असताना माझ्यावरती 11 केसेस झालेल्या आहेत. आणि मी स्वतः खासदार झाल्याने कोर्टात तास उभं राहून त्या सगळ्या केसेस मी निकाली काढलेल्या आहेत. गेल्या 2 महिन्यापूर्वी देखील पिंपरी कोर्टामध्ये मी सातत्याने जाऊन केस निकाली काढली. माझ्याबरोबर काम करणारे तत्कालीन शिवसेनेचे शहर प्रमुख भगवान वालेकर, त्यांना अर्धांगावीचा झटका आल्यानं ते अपंगत्व आले. ते देखील कोर्टात उपस्थित होते त्या निकालाला. केवळ सगळ्या केसेस तुम्ही त्या आंदोलनाच्या केस आहे, अनधिकृत बांधकामं. आणि त्यावेळेस आंदोलन केलं नसतं तर अनेकांची घरं पडली असती, अनेक रस्त्यावर आले असते. आणि त्यावेळेस ते आंदोलनामुळं बांधकामं पाडायचे थांबले. ज्यावेळेस प्राधिकरण क्षेत्रामधील बांधकामं ही PMRD झाल्यानंतर ती बांधकामं वर्ग करण्याचा प्रश्न आला, त्यावेळेस नगरविकास मंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब होते. आणि मी त्यांना विनंती केली की हे PMRDमध्ये ठेवू नका, ते महापालिकेचं वर्ग करा. आणि तो सगळा क्षेत्र आता महापालिकेचं वर्ग झाले. त्याच्यासाठी आमचा लढा चालू आहे. त्या क्षेत्रातल्या बघा, सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे, एखादी जागा संपादन केल्यानंतर ती जागा पुन्हा त्या मालकाला द्यायची नाही. तर त्या जागेवरती, ज्या जागेवरती अतिक्रमण करून घरं बांधली गेली, ते अतिक्रमण म्हणणार नाही मी, परंतु त्या नागरिकांची फसवणूक झाली होती. जागा जमीन मालकांनी विकली, त्याचे रितसर खरेदी खत झालं आणि त्यांनी जागा घेतल्यानंतर त्या ठिकाणी बांधकामे केली, रितसर महापालिकेने नोंद केली, टॅक्स घेतलं, सुविधा दिल्या. आणि अशी बांधकामं अनधिकृत ठरवल्याबरोबर मग त्याच्यावरती महापालिकेच्या म्हणजे प्राधिकरण असताना पूर्ण सर्वे केला. त्या सर्वेमध्ये जेवढी बांधकामं आहेत ती रेग्युलाइज करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय शासनापर्यंत गेलेला आहे. आता या संदर्भामध्ये त्याचा CTS नंबर करून त्या लोकांच्या जी बांधकामं केली त्या नागरिकांना त्यांची घरं कशा पद्धतीने नावावर होतील त्या संदर्भात देखील मी स्वतः पाठपुरावा करतोय. मला खात्री आहे, मी आंदोलन गेले जवळपास 12-13 वर्ष केलं. आणि आंदोलन करत असताना त्या सर्व नागरिकांना न्याय मिळावा यासाठी ते आंदोलन केलं. 100% शास्तीकर राज्य सरकारने, शिंदे सरकारने तो आता माफ केला आहे. देवेंद्रजी फडणवीसचं देखील
त्याला मोठं सहकार्य मिळालं. बरं. जवळपास 765 कोटी रुपये बरं. हे सर्वसामान्य गरीब नागरिकांचे माफ करण्याचा मोठा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. ओके. आपण जेव्हा जेव्हा मावळचा सगळा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा तुम्हाला 2014मध्ये शिवसेनेने उमेदवारी दिली, 2019ला उद्धव ठाकरेंनी तुम्हाला पुन्हा उमेदवारी दिली, तरी तुम्ही बंड का केलं? या प्रश्नाचं उत्तर जनता तुम्हाला विचारते किंवा त्याबद्दल जनतेच्या मनात शंका आहे, तर त्याला तुमचं उत्तर काय आहे? मी त्याला बंड बिलकुल म्हणणार नाही. बरं. 2014-2019ला महायुतीचा उमेदवार म्हणून बरं भारतीय जनता पक्ष शिवसेना या विचाराच्या मतदारांनी मतं दिली होती. बरं. नंतरच्या कालावधीमध्ये उद्धवजींनी वेगळा निर्णय घेतला. काँग्रेस आणि इतर पक्षाशी जाण्याचा त्यांनी निर्णय घेतल्यामुळं मतदारांनी जो आपल्यावर विश्वास टाकला युती म्हणून, त्या मतदाराशी आम्ही काही कुठल्या प्रकारचा गद्दारी केली नाही का अविश्वास दाखवला नाही. बरं. आणि त्या मतदाराबरोबर कायम राहावं बरं. या दृष्टिकोनातून माननीय शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाची आम्ही बांधील राहील. पण जेव्हा तुमच्यावर शिवसेना टीका करते तेव्हा खोके, गद्दार अशा एक नॅरेटिव्ह त्यांनी सेट केलेलं आहे की यांनी खरोखर आमच्याशी गद्दारी केलेली आहे. तर या टीकेला तुमचं उत्तर काय असेल हे माझं म्हणणं. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, ज्यांना दाखवण्यासाठी काही नसतं बरं त्यावेळेस आरोप प्रत्यारोप ती मंडळी करत असतात. बरं. परंतु गेले 2.5 वर्ष माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सरकार राज्यामध्ये होतं आणि लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघातल्या कुठल्याही प्रकारचं सहकार्य नाही, बरं कुठल्याही प्रकारची कामं होत नव्हती. ओके. आणि ज्यावेळेस आम्ही मतदाराकडे जात होतो त्यावेळेस ज्या मतदारांनी आम्हाला मतं दिली होती युती म्हणून, भारतीय जनता पक्ष शिवसेना म्हणून, ते मतदार देखील आम्हाला विचारत होते बरं की तुम्ही आमच्या विचाराशी तुम्ही गद्दारी केलेली आहे, बरं तुम्हाला मतं आम्ही महायुती म्हणून दिलेले आहे. ओके. आणि मग तुम्ही निर्णय घेत असताना तुम्ही आम्हाला विचारलं पाहिजे होतं. बरं. ते मतदार देखील आम्हाला तो प्रश्न विचारत होते तुम्ही आणि म्हणून मतदाराशी बांधिलकी आम्ही ठेवून तो निर्णय घेतला. ओके. पण जेव्हा शिंदेंनी तुम्हाला सांगितलं असेल की असं असं बंड करतोय तेव्हा खासदारांचा तुमचा पहिला त्याला रिस्पॉन्स कसा होता? तुम्ही लगेच तयार झाले की तेव्हा तुम्हाला मनापासून जावं असं वाटलं की दबाव होता? नक्की काय होतं त्या बंडाच्या वेळेस, काय घडलं होतं? शिंदे साहेबांनी ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस त्या निर्णयाशी आम्ही कुणी देखील त्यांच्याबरोबर सुरुवातीच्या काळात चर्चा केली नाही किंवा कुणी देखील त्यांच्यापर्यंत पोचलो नव्हतो. बरं. परंतु माननीय उद्धवजींना आम्ही सातत्यानं सांगत होतो बैठका घेऊन की शिवसेना एकसंघ राहिली पाहिजे. बरं. जेवढे शिवसेनेचे नेते आमदार हे बाजूला गेले त्यांना एकत्रपणे आपण केलं पाहिजे. बरं. आणि त्या दृष्टिकोनातून आपण हा विचार केला पाहिजे की पक्ष एक संघ राहायला पाहिजे. ओके. याच्यामध्ये पक्षाची मोठी नुकसान होईल, त्याचबरोबर आमच्यासारख्या कार्यकर्त्याचे नुकसान होईल. आणि आम्ही सातत्यानं त्यांना 1 महिना जवळपास या सगळ्या प्रक्रियेमध्ये सांगत होते. बरं. एक दिवस असा आला की ते म्हणले तुम्हाला जायचं तर तुम्ही पण जाऊ शकता. ओके. तर समोपचारानं एकत्रपणे बसून निर्णय घेतला जर असता तर ही आजचे दिवस खरं तर आली नसते. ओके. या सगळ्या याला उद्धव ठाकरे ऐकत नाही, याला अनेक जण संजय राऊत हे कारण देतात. तर काय तुमचं मत काय त्याबद्दल की का उद्धव ठाकरे इतके अलिप्त राहिले किंवा तुमच्याशी त्यांनी समजूत घातली नाही किंवा तुमच्याशी कोणती तडजोड केली नाही, याला कारण काय असेल? नाही, ते आता याला कारण काय असेल तर ते खरं तर तेच सांगू शकतात. बरं. परंतु या सगळ्या प्रक्रियामध्ये देखील उद्धवजींच्या मन वळवण्यामध्ये किंवा उद्धवजींना वेगळा विचार करण्यामध्ये काही शिवसेनेचे नेते त्याच्यामध्ये सहभागी होते, त्याच्यामध्ये राऊत साहेब देखील होते, नाकारून चालणार नाही. आणि आग्रही भूमिका या सगळ्या प्रक्रियेमध्ये राऊत साहेबांनी घेतली आणि हे मी त्याचा साक्षीदार आहे. अच्छा. पण जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा असं बोललं जात होतं की तुम्ही त्यांच्या किचन कॅबिनेटमध्ये आहात, की म्हणजे अगदी त्यांच्या फॅमिली मेंबरसारखंच तुम्हाला तिथे शिंदे साहेब समजतात. तर तुमचा आणि शिंदे यांचा स्नेह कधीपासून जुळलेला आहे सगळा? नाही, मुळामध्ये शिंदे साहेबांचा माझा परिचय झाला डॉक्टर श्रीकांतजी शिंदे हे एकनाथजी शिंदे यांचे सुपुत्र. ते खासदार झाल्यानंतर ते खूप कमी वयामध्ये देशाच्या लोकसभेमध्ये पोचले. बरं. आणि ते पोचत असताना पहिल्यांदा त्यांची माझी ओळख झाली आणि मी त्यावेळेसपासून तो माझ्याबरोबर सातत्यानं राहिला आहे. बरं. आणि त्यामुळं त्यांच्या परिवाराशी माझा स्नेह वाढला. बरं. परंतु ज्यावेळेस शिंदे साहेबांनी निर्णय घेतला त्यावेळेस देखील
मी उद्धवजींच्याच बरोबर सातत्यानं होतो. बरं. आम्ही वेगळा मार्ग निवडला नव्हता. हां. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये आम्हाला देखील असं वाटू लागलं की उद्धवजी त्यांच्या निर्णयापासून ते दूर जात नाही. हो. आणि ज्या पद्धतीने मतदारांनी आपल्याला 2014-19ला कौल दिला आहे हो. आणि आपण जर त्या विचारानं जर गेलो हो. तर मतदाराशी आपली फारकत होईल. हां. आणि गेले 2.5 वर्ष राज्यामध्ये सत्ता होती ओके. महाविकास आघाडीची. हां. आणि त्या माध्यमातून आम्हाला देखील कधी सहकार्याची भूमिका राज्य सरकारच्या माध्यमातून मिळाली नाही. हां. आणि हा सगळा विचार करून तो निर्णय आम्ही घेतला. आपण नाही असं म्हणजे मी तो थोडा कौटुंबिक प्रश्न विचारतो की जेव्हा शिंदे साहेबांना सल्ला लागत असतो काही फॅमिली मॅटरमध्ये सुद्धा किंवा काही कौटुंबिक सल्ला तेव्हा तुम्ही देत असता, हे खरं आहे का? शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री आहे हां. आणि ते मोठे नेते आहेत. एवढा धाडसी निर्णय त्यांनी घेतला बाळासाहेबाच्या विचाराला साक्ष ठेवून. हां. त्यामुळं त्यांना सल्ला देणे एवढा मी मोठा नाही. हां. परंतु पारिवारिक संबंध माझे त्यांचे श्रीकांतजी शिंदे यांच्यामुळं निर्माण झाले. बरं. ते आज पण आहे, पहिले देखील होते. राजकारण एक वेगळा भाग, हां. पण पारिवारिक संबंध असल्यामुळं हां. सल्ला वगैरे असा काही नाही. हां. परंतु विचार विनिमय त्यांच्याशी माझा निश्चितपणे होतो. निश्चितपणे असतो. आप्पा, तुम्ही रामकृष्ण मोरे यांच्यापासून सगळी कारकीर्द पाहिलेली आहे. मी तुम्हाला काही नेत्यांबद्दल विचारेल तर त्यांचं वर्णन तुम्ही एका वाक्यात तुम्ही करा की रामकृष्ण मोरेंबद्दल तुम्ही एका वाक्यात काय सांगू शकाल? रामकृष्ण मोरे कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता, बरं. कार्यकर्त्याची जाण असणारा नेता. ओके. हेच तुम्ही उद्धव ठाकरेंबद्दल काय सांगू शकाल? उद्धव ठाकरे हे संयमी, शांत आणि मृदू स्वभावाचे. पण तरी तुम्ही त्यांच्या विरोधात कठोर निर्णय घेतला आहे. निर्णय घेत असताना राजकीय भविष्य पाहून, राजकीय पुढचा प्रवास पाहून आणि राजकारणामध्ये भविष्यामध्ये वाटचालीच्या दृष्टिकोनातून तो निर्णय मी घेतला. एकनाथ शिंदेबद्दल काय सांगाल? एकनाथजी शिंदे हे अतिशय प्रभावीपणे दुसऱ्यांसाठी काम करणारे, बरं. दुसऱ्यांच्या सुखदुःखाला धावून जाणारे हां. आणि आपलं संपूर्ण जीवन हां. हे कार्यकर्त्यासाठी समर्पित करणारं असं नेतृत्व आहे. देवेंद्र फडणवीस? अतिशय दूरदृष्टी, चालाक्ष आणि बुद्धिमान व्यक्तिमत्व असणारा नेता, प्रशासनाची प्रचंड जाण असणारा नेता. अजित पवारांबद्दल काय सांगाल? अजित पवार हे पूर्णतः समाजासाठी वाहून घेतात. बरं. अजित पवार खूप कृतिशील नेता आहे, हो. काम करणारा नेता, स्पष्ट वक्ता आणि काही स्पष्ट बोलण्याने देखील त्यांच्यापासून माणसं तुडली जातात, दुरावली जातात. 2019मध्ये हेच अजित पवारांबद्दल हेच तुमचं मत असतं का? 2019 नाही, अजित दादांची माझी 1992मध्ये पहिल्यांदा ओळख झाली. बरं. आणि तेव्हापासून माझं आजपर्यंत जरी त्यांच्या परिवारातला उमेदवार माझ्या समोर होता हो. तरी माझं त्यांच्याविषयीचं मत कधी देखील कमी झालं नाही. प्रचंड काम करणारा व्यक्ती, बरं. सकाळी उठून संध्याकाळपर्यंत, परंतु थोडा स्पष्ट स्वभावाने कार्यकर्त्यांना दुखवलं देखील जातं. ते मी तेव्हापासून सांगितलं. तुमची आणि उद्धव ठाकरेंची पहिली भेट 2014मध्ये केव्हा झाली? उद्धवजींची माझी कोणी पहिली घालून दिली तुमची ती भेट? माझी उद्धवजींची पहिली भेट 2009मध्ये झाली. बरं. मी ॲक्च्युली माझी पहिली भेट उद्धवजींची माझी 1999मध्ये झाली. बरं. ओके. मी स्थायी समितीची निवडणूक लढवत असताना मला शिवसेनेचा पाठिंबा पाहिजे होता. बरं. आणि म्हणून रामभाऊ उबाळे हो. आणि अगस्ती कानिटकर बरं. या दोघांनी मला उद्धवजींकडे नेलं. पुण्यामध्ये ते आले होते. बरं. आणि पहिली भेट माझी पुण्यामध्ये 1999मध्ये झाली. तुमच्या स्थायी समितीची तुम्ही आठवण काढली, ती निवडणूक फार गाजलेली होती की तुम्ही अल्पमतात असताना देखील तुम्ही स्टँडिंगचे तुम्ही चेअरमन झालेला होता. तर त्यावेळेस तुम्हाला कोणी कोणी मदत केली होती? मी स्टँडिंगचा चेअरमन होत असताना त्याची पूर्णपणे धुरा प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांनी सांभाळली. बरं. सेकंड ज्यांनी सगळ्यात सपोर्ट केला ते राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख. ओके. त्यावेळेस गोपीनाथ मुंडे, अच्छा. उद्धवजी ठाकरे यांनी पूर्णतः त्यांच्या पक्षाचा पाठिंबा दिला, भारतीय जनता पक्षाचा, शिवसेनेचा. ओके. पण खऱ्या अर्थानं माझी निवडणूक यशस्वी करण्यामध्ये हां. कैलासवासी रामकृष्ण मोरे, कैलासवासी विलासराव देशमुख आणि स्थानिक पातळीवरती कैलासवासी नानासाहेब चितोळे यांचा मोठा सहभाग होता. अजित पवारांना तुम्ही तेव्हा पहिला धक्का दिला होता का?
अजित पवारांना दिलेला तो पहिला धक्का होता का तुम्ही? मी राजकारणामध्ये खरं तर त्यांना असं वाटत नव्हतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्ण सत्ता असताना पराभव होईल आणि एकत्र काँग्रेस असताना मी त्यांच्या नेतृत्वाखाली पण काम केलेलं आहे. बरं. मी त्यांना जवळून देखील पाहिलेलं आहे. ओके. परंतु कार्यकर्ता काम करत असताना त्या कार्यकर्त्याचं मन देखील राखलं पाहिजे, त्याचे विचार देखील नेत्यांनी ऐकून घेतले पाहिजे. बरं. आणि मी तेव्हापासून माझा स्वभाव आहे की माणसं जमवणं, जो माणूस जोडला गेला त्याला न तोडता पुढं वाटचाल करणं आणि त्या हेतूने अनेक नगरसेवकांनी सत्ता नसताना देखील मला मदत केली. अजित पवारांना धक्का जास्त कधी बसला असेल? 1999 मध्ये की 2019 मध्ये? तुम्ही जो पार्थ पवारांचा त्याच्या मुलाचा पराभव केला त्यामध्ये? ॲक्च्युली 2019 मध्ये. बरं. तुम्हाला ते निवडणूक अवघड वाटत होती का? नाही, मला बिलकुल अवघड नाही वाटत ती निवडणूक. बरं. कारण या मतदारसंघामध्ये एकंदर विचार केला तर या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मोठं प्राबल्य नव्हतं. बरं. मताच्याद्वारे. अच्छा. आणि निवडणूक लढवत असताना मी 5 वर्ष काम केलं होतं. बरं. मला मतदार आणि नागरिकांची पूर्णतः ओळख होती. ओके. आणि मला खात्री होती की या निवडणुकीमध्ये माझा विजय 100% आहे. त्यामुळं मला त्याच्याबद्दल शंका वाटत नव्हती. पार्थ पवारांचे काही फोटो त्यावेळेस रिलीज झाले होते, ते तुमच्या कॅम्पनं किंवा तुमच्या गटानं रिलीज झाले होते असं आजही बोललं जातं, ते खरं आहे का ते? मी कुणाच्या व्यक्तिगत चारित्र्यावरती कधी देखील शिंतोडे उडवत नाही. तो त्याचा व्यक्तिगत प्रश्न असतो. बरं. निवडणुकीमध्ये काही विरोधक अशा जाणीवपूर्वक हे करतात, परंतु शेवट आरोप करणं प्रत्यारोप करणं हा समोरच्या व्यक्तीचा तो भाग असतो. परंतु तसा प्रकार माझ्याकडून कुठल्या प्रकारचा झालेला नाही. आपण काही शेवटचे प्रश्न मी तुम्हाला विचारतो. पिंपरी चिंचवड मावळ नंतर खालचा भाग खोपोली वगैरे सगळा तुमच्या मतदारसंघामध्ये येतो, तर असं कोणतं गाव आहे की त्या गावामध्ये तुम्ही अजून गेलेलं नाही आहे? हो का, मी तुम्हाला सांगितलं जवळपास 800 सव्वा 800च्या वरती ग्रामपंचायती आहे. काही ग्रुप ग्रामपंचायती आहे. 2 मोठी शहरं आहेत. ओके. JNPT सारखं एक पोर्ट बंदर आहे. बरं. या ठिकाणी राज्यातलं पर्यटन स्थळ, थंड हवेचं ठिकाण लोणावळा खंडाळा माथेरान या बरोबर परिसरामध्ये येतं. आणि म्हणून या कार्यबाहुलीमध्ये 10 वर्ष फिरत असताना कदाचित एखादं गाव चुकलं पण असं नाकारून चालत नाही. बरं. परंतु मी जास्तीत जास्त गावांचा दौरा करणं, जास्तीत जास्त गावापर्यंत फिरणं, आदिवासी पाड्यापर्यंत जाणं हे जास्तीत जास्त केलेलं आहे. तुमचं आवडलेलं म्हणजे 10 वर्षामध्ये की आपली ओळख या कामामुळे टिकली, तर असं काम कोणतं तुम्हाला वाटतं? बघा, मी आदिवासी भागामध्ये तुंगीसारख्या आदिवासी पाड्यामध्ये, बागोजडीसारख्या आदिवासी पाड्यामध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी लाईट पोचवली, त्या ठिकाणी रस्ते केले आणि मी ज्यावेळेस पहिल्यांदा त्या ठिकाणी माझी स्वतःची गाडी घेऊन गेलो, त्या नागरिकांचा जो उत्साह होता, मी ज्यावेळेस बागोचीवाडीला रस्ता केला, त्यांनी माझं जे ते पारंपरिक आदिवासी बांधवांनी जे स्वागत केलं माझं, तो त्यांच्या मनातला, तो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद होता. तो माझ्या दृष्टिकोनातून मी या लोकसभा मतदारसंघामध्ये केलेल्या कामापेक्षा सर्वश्रेष्ठ काम होतं. ओके. एक तुमचे जे 2014 ते 2019मध्ये जे तुमच्या संसदेमध्ये मित्र होते शिवाजीराव आढळराव पाटील, त्यांनी आपल्या विरोधकावर म्हणजे अमोल कोल्हेंवर टीका करताना अशी टीका केली, संसद रत्न वगैरे जो पुरस्कार मिळतो म्हणजे त्याच्यामध्ये काय विशेष आहे, तर तो आमच्या आप्पा बारनेंना पण पुरस्कार मिळालेला आहे, तर म्हणजे नक्की संसद रत्नाचं काय गौडबंगाल आहे, त्याच्याविरुद्ध संशय का घेतला जातो आणि तुम्हालाच कसा काय तो संसद रत्न पुरस्कार मिळतो, असा एक प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर तुमचं काय असेल? एकतर शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी जे स्टेटमेंट केलं ते मी खरं तर पाहिलं नाही. बरं. आणि जे मी वृत्तपत्राच्या या माध्यमातून जे बातम्या आल्या, तर त्या बाबतीमध्ये बघा, शिवाजीदादांना देखील तो पुरस्कार 3-4 वेळा मिळाला. बरं. आणि तो त्यांनी स्वीकारला, ते घेतले, पुरस्कार घेतला, त्याच्या त्यांनी जाहिराती पण केल्या. बरं. ती संस्था जी काढली या देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी. बरं. ते त्याचे प्रेरक आहे त्या संस्थेचे. ओके. आणि एखाद्या संस्थेवर आरोप करत असताना ती संस्था कोणी काढली, कुणाची संस्था आहे, बरं, याचं आपण पाहिलं पाहिजे. ओके. त्या संस्थेच्या माध्यमातून पुरस्कार मिळाल्यानंतर पुरस्कारती, संसदरत्न पुरस्कारती यांचा सन्मान देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती यांनी त्यांचा सन्मान केला. बरं. देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवून
त्या पुरस्कारार्थींचा, त्या लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्यांचा अभिनंदन केलं. बरं. म्हणजे जर देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती त्या संस्थेवरती विश्वास टाकतात, ओके. केवळ आपला विरोधक हां. कुणी आहे आणि त्याला पुरस्कार मिळाला हो. म्हणून आक्षापोटी एखाद्या संस्थेवर अशा प्रकारचं वक्तव्य करणं मला वाटतं दादांसारखा एका ज्येष्ठ सिनियर माणसाने ते सगळं पाहून त्या संदर्भामध्ये विचार करून बोलावं एवढंच मी या ठिकाणी सांगतो. ओके. आप्पा, तुम्ही 2014 आणि 2019 अशा दोन्ही निवडणुका जिंकल्या, तर 2024च्या इलेक्शनचं तुमच्या लीडचा अंदाज तुम्हाला काही आत्ताचं वातावरण पाहून काही येतो आहे का? मी तुम्हाला सांगितलं की 2019ला माझा लीड जवळपास 2,23,000च्या घरामध्ये होता. या निवडणुकीमध्ये मी सांगतो की त्याहीपेक्षा जास्त लीड हा नक्कीच असेल, कारण मला माझ्या कामावरती लोकसंपर्काच्या द्वारे विश्वास आहे. देशामध्ये सन्माननीय नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार याच्यावरती पूर्ण भरोसा हा मतदाराचा आहे आणि म्हणून त्या माध्यमातून माझा लीड हा माझ्या कामावरती नक्कीच आहे. तर धन्यवाद आप्पा, आज लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल आणि तुमच्या निवडणुकीसाठी लेट्सअपकडनं खास शुभेच्छा. थँक्यू.